नमस्कार. खिचडी न दिल्याच्या वादातून 40 वर्षे व्यक्तीच्या दगडाने ठेचून खून, आरोपी अटकेत. जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात अत्यंत क्षुल्लक कारणावरून एका 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खाण्यासाठी खिचडी मागितल्यानंतर ती देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने दुसऱ्याच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा दगड घालून ठार केल्याचा आरोप असून या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीवन शालिक पाथरकर वय 40 मूळ राहणार रोटवल तालुका जामनेर सध्या राहणार शाहूनगर जळगाव हे सोमवारी दुपारच्या सुमारास शाहूनगर परिसरातील एका मोकळ्या जागेत बसले होते. त्यावेळी संशयित अंकुश नत्तू पाटील वय 46 राहणार समतानगर जळगाव तेथे आला. आरोपीने जीवन पाथरकर यांच्याकडे खाण्यासाठी खिचडी मागितली, मात्र त्यांनी खिचडी देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद काही वेळातच उग्र स्वरूप धारण करताच संतापलेल्या अंकुश पाटील यांनी जवळच पडलेला सिमेंट काँक्रीटचा मोठा दगड उचलून जीवन पाथरकर यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केल्याचा आरोप आहे. या भीषण हल्ल्यात जीवन पाथरकर गंभीर जखमी होऊन रक्ताच्या तारुळ्यात कोसळले. परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मयताचे भाचे तुषार राजेंद्र सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अंकुश नत्तू पाटील यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. आरोपीची चौकशी सुरू असून खुनामागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास रामानंद नगर पोलीस करीत आहेत. दरम्यान केवळ खिचडी न दिल्याच्या किरकोळ